जर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला कळेल की कसा व्हिडिओ आपल्याला आवडतो ते. इंस्टाग्रामवर प्रेम फुललं, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली. नाराशात केलेल्या व्यावसायिकाचे टोकाचे पाऊल उचलले. 12 गावचे पाणीपत्रानं सत्य उलगडलं. पुण्याच्या फुरसुंगी येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. लग्नाचे आमिष म्हणजेच फसवणूक केल्याचा धक्का सहन न झाल्याने एका सराफ व्यावसायिक तरुणाने जीवनयात्रा संपवली आहे. पुण्यात इंस्टाग्राम प्रेम प्रकरणातून फसवणूक जास्तच होत आहे. एका तरुण व्यावसायिकाचा अंत झाला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातून गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असतात, परंतु फुरसुंगी येथे घडलेली ही घटना आधुनिक काळातील सोशल मीडियाच्या धोक्यावर प्रकाश टाकणारी आहे. एका 29 वर्षीय सराफ व्यावसायिकाने केवळ फसवणूक आणि भावनिक त्रासामुळे आपले जीवन संपवले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून डिजिटल जगातील हनी ट्रॅप किंवा भावनिक फसवणूक किती घातक ठरू शकते याचा हा दाहक पुरावा आपल्याला मिळाला आहे. मयत तरुण हा फुरसुंगी परिसरात सोन्या चांदीचा व्यवसाय करत होता. त्याचे आयुष्य सुरळीत सुरू असताना काही महिन्यापूर्वी त्याची ओळख इंस्टाग्रामवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणीशी झाली. सुरुवातीला मैत्रीपूर्ण वाटणाऱ्या या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. तरुणाने त्या तरुणीवर विश्वास ठेवला आणि लग्नाचे स्वप्ने पाहू लागला. संबंधित तरुणीने त्याला लग्नाचे खोटे आमिष दाखवून स्वतःच्या जाळ्यात ओढले. या प्रेमाच्या नावाखाली तिने तरुणाकडून आणि आर्थिक लाभ करून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्या तरुणीने तरुणाच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन त्याच्याकडून सातत्याने महागड्या वस्तूची मागणी केली. यामुळे समाविष्ट हे झाले 50,000 रुपयाची सोन्याची अंगठी, महागडे ब्रेसलेट, ड्रेसेस आणि कपडे, किमती भेटवस्तू आणि वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहार हे करत होता. तरुणाने लग्नाच्या आशेने आणि प्रेमापोटी या सर्व मागण्या पूर्ण केल्या. मात्र जेव्हा जेव्हा तो लग्नाचा विषय काढत असे तेव्हा ती तरुणी टाळाटाळ करत होती. लग्नाचे आश्वासन देऊन केवळ आर्थिक फायदा घेतला हाच तिचा मूळ उद्देश असल्याचे नंतर समोर आले. आपल्यासोबत केवळ आर्थिक स्वार्थासाठी खेळ खेळला जात आहे हे लक्षात आल्यावर तरुण प्रचंड मानसिक दडपणाखाली आला. वारंवार होणारी टाळाटाळ आणि फसवणुकीची जाणीव झाल्यामुळे तो तरुण तीव्र निराशेत गेला. 6 मार्च रोजी त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. फुरसुंगी येथील आपल्या सोन्या चांदीच्या दुकानातच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही घटना केवळ एक आत्महत्या वाटली होती, परंतु त्यानंतर समोर आलेल्या पुराव्यांनी पोलिसांनाही चक्रावून सोडले. 12 पानांची सविस्तर सुसाईड नोट लागली होती. या पत्रात तरुणाने आपल्या मनातील सर्व वेदना
झालेली फसवणूक आणि त्या तरुणीने त्याला कशा प्रकारे मानसिक त्रास दिला याचा सविस्तर उल्लेख केला होता. भावनिक छळ पण केला होता. पत्रात त्याने नमूद केले आहे की त्याने त्या तरुणीवर मनापासून प्रेम केले होते, पण तिने केवळ पैशासाठी त्याचा वापर केला होता. लग्नाचे आमिष दाखवून तिने त्याला कसे अंतराळ ठेवले आणि वेळ आल्यावर त्याला सोडून दिले याचे हृदयद्रावक वर्णन पत्रात आहे. समाजात मानहानी होईल आणि प्रेमात झालेली फसवणूक सहन न झाल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्याने पत्रात स्पष्ट केले. हे 12 पानाचे पत्र या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरले आहे, ज्यावरून या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर सुरुवातीला हडपसर फुरसुंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र मृतांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि सुसाईड नोटमधील मजकुराच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित तरुणीवर भारतीय दंड संहितेच्या IPC कलमानुसार आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता त्या तरुणीचा शोध घेत असून तिने अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का याचाही तपास केला जात आहे. तिचे मोबाईल चॅट्स आणि कॉल्स रेकॉर्ड्स तपासण्याचा मुख्य भाग आहेत. ही घटना केवळ एक गुन्हेगारी बातमी नाही, तर आमच्या तरुणाईसाठी एक मोठा इशारा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी आपण पण काळजी घेतल्या पाहिजे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवताना काळजी घ्या. सोशल मीडियावर दिसणारे सर्व काही खरे नसते. फोटो आणि चॅटिंगवरून कोणाचेही व्यक्तिमत्व ठरवणे धोक्याचे ठरू शकते. आर्थिक व्यवहार टाळा. ओळख झाल्यानंतर लगेच महागड्या वस्तू देणे किंवा आर्थिक मदत करणे टाळावे. मानसिक आधार घ्या. जर एखादी व्यक्ती तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करत असेल किंवा फसवणूक करत असेल तर आत्महत्या हा पर्याय नसून कुटुंबाशी किंवा पोलिसांशी संवाद साधणे आवश्यक आहे. पालकांचा सहभाग. तरुणांनी आपल्या खाजगी आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयाबाबत पालकांशी चर्चा करणे गरजेचे आहे, जेणेकरून संकटाच्या वेळी त्यांना वेळीच मदत मिळू शकते. फुरसुंगी येथील या घटनेने एका होतकरू तरुणीचा बळी घेतला आहे. इंस्टाग्रामवरील ते प्रेम नसून एक सुनियोजित फसवणूक होती, हे त्या 12 पानाच्या पत्राने जगासमोर आणले. आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे आणि त्या पीडित कुटुंबाला मिळणाऱ्या न्यायालयाकडे लागले आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल